नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा महोत्सव म्हणजेच खान्देश महोत्सव हा मोठ्या उत्साहात नाशिक शहरातील ठकडोम या ठिकाणी संपन्न झाला। शेवटच्या समारोपाच्या दिवशी या ठिकाणी कैलास खेर यांचा लाईव्ह शो या ठिकाणी नाशिककरांना अनुभवायला मिळाला। खान्देश महोत्सवातील 4ही दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मात्र 25 डिसेंबर रोजी हजारो नाशिककरांनी कैलास खेर यांचा लाईव्ह कार्यक्रम नाशिककरांनी अनुभवला। क्या कभी बिंबाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिंबाती दीपक जलता है। कैसी है ये अनहोनी हर आँख हुई रम छोड़ गया जो तू, कैसे जिएंगे हम, तू ही किनारा तू ही सहारा, तू जग सारा तू ही हमारा, सूरज तू ही तारा। मेरे संग गाइए जय जयकारा जय जयकारा, स्वामी वेदा साथ हमारा, जय जयकारा जय जयकारा, स्वामी वेदा साथ हमारा। या समारोपाच्या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहप्रमुख प्रवक्ते अजित चव्हाण, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावाजी, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आमदार राहुल ढिकले, दिनकर अण्णा पाटील, आचार्य तुषार भोसले, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा विविध भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित मान्यवरांसह मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत केले आणि आपले मनोगत व्यक्त करत नाशिककर यांचे आभार मानले। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली दाद 3 दिवसापासून या खान्देश महोत्सवाला दिलेल्या त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। खरं तर आपण हा 5वा महोत्सव इथे बनवलेला आहे आणि 4 दिवसापासून पाहू भरगच्च असे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी गिरीश भाऊंचा खास धन्यवाद मानेन, कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खान्देश महोत्सवासाठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव जोरदार झालेला आहे। त्यामुळे तुमचा खास करून धन्यवाद। आज मला खूप आनंद होत आहे की ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, तर 15 वर्ष नगरसेवक आणि 2 टर्म आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यांना साहेबांचे खूप आशीर्वाद मिळालेला आहे, भाऊंची कायम साथ मिळालेली आहे आणि त्यामुळे खरं तर आम्ही हे काम करू शकत असतो। आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम तर विकास कामं करत असतो, परंतु हा खास खान्देश महोत्सव आपल्या लोकांना एकत्र आणणं, आपली संस्कृती आपली परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं हाच उद्देश असतो। त्याचबरोबर अनेक स्टॉल घेऊन इथे बऱ्याच बचत गटाच्या महिलांना त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, बाजारपीठ मिळवून देणं, त्यांच्या गृहोत्पादन केलेल्या वस्तूंना इथे वस्तू घेण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं हा उद्देश घेऊन गेल्या 21 वर्षापासून आपण आनंद मेळा आणि नंतर खान्देश महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्व नाशिककरांना धन्यवाद देते, खास करून आपले कैलासजी खेर, त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मंत्री गिरीश महाजन यांची लाभली आणि त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत नाशिककरांना संबोधित केले। अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिककरांना एक मोठी पर्वणी सीमाताई आपण या ठिकाणी देतात। खानदेशची संस्कृती, त्याचं खानपान, त्याच्या चालीरीती या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, नाशिककरांपर्यंत या ठिकाणी देतात। त्याबद्दल आपल्या मनापासून खूप आभार या ठिकाणी मानतो। कैलासजी खरोखर आपण म्हणजे मी अपने गाने ऐकत होतो, मैं आपको सुनता था अभी तक, लेकिन आपको सामने देखकर आप जब गा रहे हैं मुझे बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई। मैं ज़्यादा समय नहीं लूँगा। सीमाताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा। रश्मी आहेत, आपल्याला नंतर घेऊ आणि मेहनत दोघींची आहे त्या ठिकाणी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो। आज अटलजींचा वाढदिवस आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, त्याची जयंती आम्ही साजरी करतो। आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे फाउंडर हे जे सर्व होते
ज्यांनी भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या उंचीवर जाऊन ठेवलं, असे आमचे अटलजी यांचा वाढदिवस आहे. 2024 समोरच्या ठिकाणी येत आहे. 5च दिवस आता शिल्लक राहिले आणि म्हणून आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. खानदेश महोत्सवाचे आयोजन आमदार सीमा हिरे, रश्मी हिरे यांनी केले होते. यावेळी 4 दिवसात विविध कार्यक्रमाचं भव्य असे आयोजन करण्यात आले व या कार्यक्रमासाठी हजारो नाशिककरांनी हजेरी लावली आणि खानदेश महोत्सवाचा समारोप कैलास खेर यांच्या कार्यक्रमाने 25 डिसेंबर रोजी झाला. सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.